फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं आज स्वागत आहे। तुम्ही बघू शकता आपण अशी मस्त आज आपण बालुशाही बनवली आहे, एकदम आचारी स्टाईल आणि एकदम मस्त 2-3 वस्तूंमध्येच घरच्या घरी आणि एकदम झटपट 15 ते 20 मिनिटात आपली ही बालुशाही तयार होते। अशी मस्त रसरशीत आणि बघा मध्ये पण असा पूर्ण असा पाक मुरलेला आहे, एकदम खुसखुशीत आपली ही बालुशाही तयार झाली। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। तर अगोदर त्याच्यासाठी मी जवळजवळ 2.5 वाट्या मैदा घेतलेला आहे। आता मैद्याच्या ऐवजी तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं तर ते पण तुम्ही वापरू शकता। तर मैदा तर चाळून घेतलेला आहे मी अगोदरच, आणि 2 वाट्या आपण साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी तूप घेतले। आता ही वाटी ना, याच वाटीने मी प्रमाण घेतलेलं आहे। 2.5 वाट्या मैदा, 2 वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, आणि छोटी वाटी म्हणजे त्याच्यात दही घेतलेलं आहे। मग आपल्याला 1.5 ते 2 चमचे ते दही टाकून घ्यायचं, टेबलस्पूनचे हिशोबाने आपल्याला दही टाकायचं आहे। तर मग आता मोठ्या भांड्यात आपण मैदा टाकून घेऊया एकदा। मग आता हा मैदा संपूर्ण याच्यात टाकून घेतला आहे मी। अगोदर चाळून घ्यायचा आहे बरं का, कधीही करताना चाळून घ्यायचा आहे मैदा, आणि याच्यातच मग आपल्याला तूप टाकून घ्यायचे। आता हे तूप जवळजवळ अर्धी वाटी म्हणजे 100 ग्रॅम। आता तुम्ही जर कोणत्याही वाटेच्या प्रमाणात करत असाल ना, तर मग हे वाट्यांचं प्रमाण लक्षात ठेवायचं। कोणती वाटी घ्या, पण 2.5 वाटी मैदा, 2 वाटी साखर हे प्रमाण लक्षात ठेवायचं। मीठ टाकलेलं आहे, चुटकीभरच आपण मीठ टाकायचं, कारण मिठामुळे ना गोड वस्तूला टेस्ट एकदम छान येते बरं का। आणि हा पाव चमचा खाण्याचा सोडा आहे, पाव चमचा खाण्याचा सोडा आहे। जर मग तुम्हाला बेकिंग पावडर टाकायची असेल तर मी जास्तीत जास्त 1 चुटकी, 1 ते 1.5 चुटकी आपण त्याच्यात बेकिंग पावडर टाकून घ्यायची। पण बेकिंग पावडर वापरल्यावर दही टाकायचं नाही। आता 1.5 चमचा मी याच्यात दही टाकलं, मग बेकिंग पावडरचा जर तुम्ही वापर केला ना, मग दही अजिबात टाकायचं नाही। पण मग आपलं जे घरात साहित्य मी त्याच्यातच बनवली आहे, तर मग 1.5 चमचा मी त्याच्यात दही टाकलेलं आहे, आणि खाण्याचा सोडा आपला पाव चमचा टाकलेला आहे। पण सोडा पण चेक करून घ्या का तो एक्सपायर वगैरे नको, नाही तर मग आपली बालुशाही व्यवस्थित अशी होत नाही। मग आता हे चमच्याने मिक्स करून घेतलं आहे, आणि नंतर हलक्या हाताने आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं। डायरेक्ट म्हणजे असा घट्ट गोळा बनवायचा नाही, त्याच्यात तर आल्लाद मळायचे, आणि थोडं थोडं असं पाणी टाकून आपल्याला हे कणिक आल्लाद भिजवायचं। फक्त म्हणजे त्याचा गोळा तयार करायचा, असं जसं आपण पोळीचं कणिक भिजतो ना त्या टाईपमध्ये करायचं नाही आहे। फक्त आपल्याला हा एकत्र गोळा तयार झाला पाहिजे अशा हिशोबाने हे पीठ करायचं। असं ते कुस करायचं वगैरे नाही, किंवा जोर लावून मळायचं नाही। हलक्या हाताने आपल्याला हे पीठ नुसतं जमा करायचं, एका ठिकाणी त्याचा गोळा होईल असं करायचं। आता बघू शकतो मी बरोबर अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे त्याच्यावर, मला आता 1 थेंबही लागलं नाही। एवढ्याच आता तेवढ्याच पिठात मी आता हे असं मिक्स करून गेलं। आल्लाद हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा याच पद्धतीने। आता बघू शकता असा मस्त आपला हा गोळा तयार झाला, एकदम सॉफ्ट झालेला आहे तो। अर्धा ग्लास पाण्यामध्येच आपला हा गोळा असा मस्त झालेला आहे। मग तो झाकून ठेवायचा आहे, कमीत कमी 5 मिनटं तरी आपल्याला झाकून ठेवायचं। मग तो कधी फर्मेंट होतो, सोडा आणि दही असल्यामुळे ना, मग ते पीठ आपलं फुलतं। मग तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनी मी हे काढून घेतलेलं आहे, आणि मग याचे आपल्याला आता असे गोळे तयार करायचे। मग हातावर असे गोळे घ्यायचे, छोटासा पेड्याच्या मापाचा घ्यायचा आहे, आणि त्याला मध्ये असं अंगठ्याने दोन्ही साईड असे छिद्रे पाडून घ्यायचे, आणि हलक्या हाताने जास्त जोर लावून प्रेस करायचं नाही। फक्त आल्लाद गोळा घ्यायचा आहे, तो हातावर चोळायचा नाही, काही नाही। फक्त आल्लाद असा थोडासा तुकडा तोडून घ्यायचा आहे, आणि फक्त तो राऊंड शेपमध्ये करायचा आहे। या पद्धतीने मी दाखवलं आहे ना व्हिडिओत, त्या पद्धतीने असं राऊंड शेपमध्ये करायचं आहे, आणि असे त्याला छिद्रे पाडून घ्यायचे बोटाने ना, असे मागून पुढून असे छिद्रे पाडून घ्यायचे। तर याच पद्धतीने आपल्याला अशी सगळी बालुशाही बनवून घ्यायची। तर जसे जसे छोटे छोटे बनवायचे, कारण ते तेलात नंतर मोठे होऊन फुलतात बरं का। तुम्हाला वाटेल हे छोटे छोटे झाले, तर मग ते तळल्यानंतर ना खूप फुलतात। मग छोटे छोटेच बनवायचे शक्यतो। मग आता तेल आपलं कोमटच पाहिजे, तापलेलं पाहिजे नाही आहे। म्हणजे कोमट झालं आपलं तेल का लगेचच त्याच्यात आपण ह्या बालुशाही सोडून द्यायची आहे, कारण जास्त गरम करायचं नाही, तर मग ते काय होतं, आतून बालुशाही आपली कच्ची राहून जाते आणि वरून तळले जाते। तर मग कोमट तेलात सोडलेलं आहे ना, ती हळूहळू कमी गॅसवरती आपल्याला तळून घेऊ द्यायची। जशी जशी ती कमी गॅसवर आपण तळू ना, तशी ती एकदम बाहेरून ना अशी क्रिस्पी होईल, आतून एकदम खुसखुशीत होईल, आणि एकदम सगळ्या बाजूंनी अशी आतून बाहेरून आहे ना आपली जी बालुशाही आहे ना, ती मस्त अशी ब्राऊन होईल आणि छान अशी तळली जाईल, म्हणजे मधून आतून कच्ची राहणार नाही। आता बघू शकता तुम्ही कमी गॅसवरच मी ठेवलेलं आहे। मग आता हळूहळू त्याला बुडबुडे यायला सुरुवात झाली, कारण आता ही आपण ठेवलेली ती तळायला गेलेली पूर्ण, कारण आपलं तेल तापलेलं नाही आहे। पण जसं जसं तुमचं त्या बालुशाही रेडी व्हायला लागतील ना, तशा तशा त्या वरती तरंगायला लागतील बरोबर। मग आता बघू शकता हळूहळू त्या वर आलेल्या आहे, त्यांना फेस आलेला आहे आणि वर तरंगायला लागलेले आहे। मग ही गोष्ट लक्षात ठेवायची, आणि चमच्याने हा थोडंसं असं साईडला मागे पुढे करून घ्यायचे। जर करता आलं ना, तर मग हळूच असं थोडंसं आल्लाद चमच्याने करून घ्यायचं, की त्याला सारखा हात लावायचा नाही, मग ते बालुशाही ना तेलात अशी तुटू शकते। आणि कमी गॅसवर करायची, चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे मग ती ना आतून पण छान अशी तळून होते आणि बाहेरून पण तळून होते। आता बघू शकता मी अशा
ठेवलेलं आहे कमी गॅसवरच चालू द्यायचे आपल्याला. मग जशी जशी तुमची बालुशाही तळून होत येईल ना तसा तसा तिचा रंगही बदलेल. म्हणजे छान असा खरपूस रंग येईल त्याचा. जशी बाजारात मिळते ना तसाच आपला हा गोल्डन ब्राऊन त्याचा रंग तयार होईल. आता बघू शकता कितीच चालूच आहे अजून त्याच्यातले बुडबुडे आहे. जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही ना तोपर्यंत समजून घ्यायचे तळून झालेली नाही. आता बघू शकता तर गोल्डन रंग आलेला एकदम असा सोनेरी. मग आता ही बालुशाही आपली तळून झालेली. मग ती आपण एक एक करून अशी ताटात काढून घेऊ. याच पद्धतीने काय करायचं आहे आपण ज्या राहिलेले पण बालुशाही आहे ना तर त्या तळून घ्यायच्या. आता जवळजवळ त्या 2-2.5 वाटी पिठामध्ये आपल्या ना जवळजवळ त्या 15 ते 16 बालुशाही आपल्या तयार झालेले. आता या काढून घेऊ एका ताटात चांगल्या. आणि याच पद्धतीने राहिलेल्या पण अशा पण फक्त कमी गॅसवर. आणि तेल आता हे तापले ना मग दुसरी बॅच काढताना ना गॅस बंदच करून द्यायचं डायरेक्ट. आणि कोमट तेलात होऊ द्यायचं ते थोडंसं, नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं आहे. आणि मग राहिलेल्या पुन्हा तळायचे आहे एकदम कोमट तेलातच टाकायचे. मग आता आपल्याला पाक तयार करायचा आहे बालुशाहीसाठी. तर 2 वाट्या साखर आहे आपली. मग त्याच्यासाठी 1 वाटी मी पाणी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. वाटलंच थोडंसं पाहिजे तुम्ही जास्त टाकू शकता. आणि फूड कलर टाकून घ्यायचा पिवळा आपला खाण्याचा कलर तो टाकलेला आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही केसर पण टाकू शकता. वेलदोडे टाकायचे तर वेलदोडे फ्लेवरसाठी, नाही तर केवढा इसेन्स टाकायचं तर ते बी टाकू शकता. आणि कमी गॅसवरच उकळू द्यायचं आहे. जास्तही उकळायचं नाही, चांगलं उकळू द्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही असं बोटाने चेक करून घ्यायचं. फक्त असं चिपचिप वाटलं का मग ही आपली पाक तयार झाल्या. का एक तारी पाक करत बसायचं नाही त्याला. फक्त असं चिपचिप वाटलं का मग झालं आपला पाक तयार झालेला आहे. मग आता गॅस बंद करून द्यायचं आणि ती कोमट होऊ द्यायची. म्हणजे थोडीशी थंड होऊ द्यायची. कारण गरम गरम पाकात आपल्याला बालुशाही टाकायची नाही आहे, तर ती विरघळून जाईल त्याच्यातच तुकडे पडतील त्याचे. मग थोडासा पाक कोमट झाला का लगेच आपल्याला त्याच्यात बालुशाही सोडून घ्यायची आहे अशा. आणि वरून दे ना मग त्याच्यात आहे ना जेवढ्या बसतील तेवढ्या पाकात सोडल्या का वरून आपण त्याच्यात चमच्याने ना असा पाक टाकून घ्यायचा आणि थोड्याशा अशा प्रेस करायच्या पाकामध्ये. म्हणजे आतून बाहेरून ना मस्त अशा त्या पाकात चांगल्या मुरतील त्या. कारण जर तुमचा पाक थंड व्हायला लागला ना पुन्हा तसा साखरेसारखा गोळा तयार व्हायला लागतो. असे 2 मिनटं चांगला राहू द्यायचे आहे. आणि नंतर मग त्या डीप झाल्यानंतर चांगल्या बुडल्यानंतर मग आपण हा एक एक करून अशी बालुशाही काढून घ्यायची. तर याच पद्धतीने आपल्या सगळ्या बालुशाया पाकामध्ये टाकून अशा काढून घेऊ आपण. याच पद्धतीने सगळी बालुशाही मी आता त्याच्यात बुडवून घेणार आहे पाकामध्ये आणि काढून घ्यायचे. थोडाफार पाक उरतोच तर तशा पद्धतीने काढून घ्यायचे सगळ्या. तर बघू शकता अशा मस्त आपली ही बालुशाही तयार झाली. वरून त्याला पिस्ते लावलेले मस्त. तर किती छान अशी आपल्या हे बालुशाही तयार झाली. तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ही बालुशाहीची रेसिपी दिवाळीमध्ये एकदा तरी नक्की घरी करून बघा. आणि जर तुम्ही ही बालुशाही गावरानी तुपात तळली ना तर याची टेस्ट एकदमच छान येते. तर मस्त अशी आपली ही बालुशाही तयार झाली. तर जवळजवळ त्या 2.5 वाटी मैद्यामध्ये आपल्याला 15 ते 16 अशा बालुशाही तयार झाल्या. तर बघू शकता आतपर्यंत पण मी तुम्हाला फोडून दाखवते. आतपर्यंतसुद्धा आपला मस्त पाक त्याच्यात मुरलेला आहे. वरून एकदम अशी खस्ता अशी कुरकुरी अशी आपली तयार झालेली. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि बालुशाही एकदा तरी करून बघा. गावरानी तुपात तळा म्हणजे याची टेस्ट छान येते. तोपर्यंत भेटू आपण